आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की तुमची शिवसेना आणि उबाटा गट हा एकत्र झाला इथपर्यंत मला मान्य आहे. पण मग यामध्ये एक जिल्हा प्रमुख म्हणून सुरेश बोरांची काय भूमिका असेल? कारण आज जे घोडेगाव गणामध्ये जे एक विरोधी उमेदवार उभे राहतात आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षातले, तर ते शेवटी किती केलं तर सुरेश भाऊंच्या जवळचे आहेत. तर मग सुरेश भाऊंनी ते बंड शमवायचा प्रयत्न का नाही केले, किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता त्यांची ती रणनीती असेल तर आता हे 2-3 दिवस चालणार आहे. हे पहा, माघारीची तारीख येईपर्यंत ह्या गोष्टी सुरू राहणार आहेत. बरं. त्यांचे जे समजा नंदकुमार बोर्डे यांचं तुम्ही नाव घेतलं, बरोबर. ते अत्यंत पहिल्या दिवसापासून आमच्या शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची त्यांची मानसिकता नाही. अनुकूलता नव्हती. हां. अनुकूलता नव्हती. त्यामुळे ओके. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की बरं. दोन्ही शिवसेना एकत्र येऊ नयेत. बरं. आता त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या पक्षाचे प्रमुख सगळे ठरवतील. हो, पण मग आता तो निर्णय घेतील. उदाहरणार्थ आता एक विषय आता वेगळा आपण बोलतोय ते, तर 2 मिनिटं मला ते विचारायचं होतं की पूजा वळसेंनी देखील देवदत्त निकमांवरती आरोप केला की आम्हाला पक्षामध्ये कोणतीही विचारणा न करता आमची फसवणूक होते, किंवा आम्हाला न विचारता काही जागा दिल्या जातात, किंवा युती केली जाते, किंवा आघाडी केली जाते. तर मग याबाबत पक्ष म्हणजे तुमच्या तिघांची ज्यावेळेस बैठक होते, तर मग पक्षश्रेष्ठींना तुम्ही कल्पना देत नाहीत का, किंवा तुम्ही संदर्भीय लोकांना? आता हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु गेले 2.5-3 महिने झाले आमच्या तिन्ही पक्षांच्या ह्या संदर्भामध्ये बैठका किंवा भेटीगाठी सुरू होत्या. आता शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख आमचे देवीदास दरेकर आणि माझ्याकडे ती जबाबदारी होती बर. की ह्या तिन्ही पक्षांची कोऑर्डिनेट करण्याच्या संदर्भामध्ये. बर. आता त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांनी कोणाशी बोलावं बर. तर हे त्यांचा अधिकार होता. बर. प्रत्येक वेळी आम्ही स्वतः देवदत्तजी निकम यांच्या बरोबर त्या ठिकाणी बोलत होतो. बर. आणि इकडे सुरेश भाऊ भोरचे जिल्हा प्रमुख आहेत उद्धव ठाकरे सेनेचे, हो. त्यांच्यासोबत आमची बोलणी होत होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना किती विश्वासात घेतलं किंवा नाही हा त्यांचा पुरा पक्षाचा प्रश्न आहे ना. नाही, मग यामुळे काय होणार? दुसरी कोणाबरोबर आमची चर्चा दुसऱ्या कोणत्या कार्यकर्त्याबरोबर होण्याचा काही विषयच नाही. नाही, प्रमुखांबरोबरच बोललो. तुम्ही प्रमुखांबरोबर बोललात हे मला कल्पनेमध्ये माझ्या लक्षात आलं की तुमच्या पदानुसार तुम्ही त्या व्यक्तींबरोबर चर्चा करणं हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे. पण जे डॅमेज कंट्रोल आहे भविष्यामधलं, तर हे डॅमेज कंट्रोल ज्यावेळेस तुम्हाला कव्हर करायचं, म्हणजे किमान मी असं म्हणेल की शिवसेनेला शिवसेनेचं, उबाटा गटाला उबाटा गटाचं, किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचं, हे जे डॅमेज कंट्रोल आहे हे ज्यावेळेस कव्हर करायचा वेळ येईल तर त्यावेळेस ह्या सगळ्यांचीच गरज पडेल ना आपल्याला. 100% हे सगळी लोक आमच्या बरोबर राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. ओके. अजून आज फॉर्म भरण्याचा दिवस संपतोय. उद्या त्या सगळ्या फॉर्मची छाननी होऊ द्या. ओके. आणि मध्ये जवळपास 4 दिवस आपल्याला माघारीसाठी 27 तारीख आहे. बरं. 27 तारखेपर्यंत बऱ्यापैकी लोक या ठिकाणी कन्व्हिन्स होतील की आपला शत्रू हा घड्याळ आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची मताची विभागणी होणार नाही याची काळजी सर्व कार्यकर्ते घेतील आणि याच्यातून चांगला एक मार्ग निघेल निश्चित. ठीक आहे, चला, धन्यवाद आपण माझ्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.